ॲक्शन. दुःखाडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. नमस्कार, मी कवी गझलकार अनंत राऊत. आज खरं तर कार्यक्रमाच्या निमित्तानं या पोलूसमध्ये येणं झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कार्यक्रमाच्या पलीकडे मला आनंद असा झालेला आहे की आता मलमे सरांच्या घरी मी आलेलो आहे आणि मलमे सरांच्या घरी टेरेसवर एक वाचनालय, शिवाई प्रबोधन वाचनालय मलमे सरांनी सुरू केलेलं आहे. जवळपास 2000 पुस्तकं या वाचनालयामध्ये आहेत. मला इतका आनंद झालेला आहे, मला असं वाटतंय कमीत कमी 8-10 दिवस मी इथं मुक्काम करावा आणि पुस्तकं वाचावी. कारण माझ्या तरी आयुष्याला, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतकऱ्याच्या पोराला जर आयुष्याला कलाटणी मिळाली असेल तरी वाचनाला मिळालेली आहे. वनवा तसाच आहे, पाऊस सरून गेला, विस्तव विझेल कैसा आतून पेटलेला, आणि होता विकास आधी जो दास बंगल्यांचा, कित्येक पुस्तकांनी तो झोपडीत नेला. विकास झोपडीमध्ये नेण्याचं काम ज्या पुस्तकांनी केलेलं आहे, आपले जे आदर्श असतील, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, या सगळ्या लोकांकडनं आपण एकच शिकलो की आपण वाचन केलं पाहिजे. वाचनानं मस्तक सुधारते. गौतम बुद्ध म्हणतात, आज तुमच्या डोक्यामध्ये जे विचार आहेत ते तुमच्या वाणीत येतात. तुमच्या वाणीत जे तुम्ही आहात ते तुमच्या कृतीत उतरते. जी तुमची कृती आहे ती तुमची सवय बनते. तुमची सवय तुमचं चरित्र ठरवते आणि तुमचं चरित्र तुमचं भाग्य ठरवते. परंतु आपल्या डोक्यात येणारे विचार आपण कंट्रोल कसे करणार? तर विचारांवर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला पुस्तकांचा आधार घेणं गरजेचं आहे, चांगल्या माणसांचा आधार घेणं गरजेचं आहे. त्यामुळं मला या तुमच्या वाचनालयामध्ये येऊन मला प्रचंड आनंद झालेला आहे. मलमे सर, लोक फार वेगवेगळ्या सजावटी घरामध्ये करतात, पण तुम्ही पुस्तकांची सजावट घराला दिलेली आहे, हे बघून मला प्रचंड आनंद झालेला आहे. धन्यवाद. ओके.